जय जय रघुवीर समर्थ. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला उत्पत्ती एकादशी म्हणतात असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला उत्पत्ती एकादशी म्हणतात असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिरला उत्पत्ती एकादशीची कथा सांगितली आणि ती कथा अशी आहे. मूर नावाच्या राक्षसाचा जन्म सुवर्ण काळात झाला होता. मूर नावाचा राक्षसाचा जन्म सुवर्ण काळात झाला होता आणि तो खूप बलवान आणि भयानक होता. तो राक्षस खूप बलवान आणि भयानक होता आणि त्या भयंकर राक्षसाने इंद्र आदित्य वासु वायू अग्नी इत्यादी सर्व देवांना पराभव करून त्यांना हकलून दिले. तेव्हा इंद्रदेवासह सर्व देवता भयभीत झाले. सर्व देवांना भीती वाटू लागली आणि त्यांनी सर्व कथा भगवान शंकरांना येऊन सांगितली. सर्व देवांनी ही सर्व काही घडलेली कथा भगवान शंकरांना येऊन सांगितली आणि भगवान शंकर म्हणाले मीही मूर नावाच्या राक्षसाचा काहीही वाईट करू शकत नाही, कारण तो फार महाभयंकर आहे आणि त्या राक्षसाचा वध हे भगवान विष्णूच करतील. तिनी जगाचा स्वामी आणि भक्तांच्या दुःखाचा नाश करणारा भगवान विष्णूंचाच तुम्ही आश्रय घ्या आणि तेच तुम्हाला या दुःखातून या संकटातून वाचवतील असं भगवान शिवांनी सर्व देवांना सांगितलं. मी त्या राक्षसाचं काहीही करू शकत नाही, तुम्ही भगवान विष्णूंकडे जावा असं शंकरांनी सर्व देवांना सांगितलं. आणि मग मात्र सर्व देवांनी हे ऐकलं. सर्व देवांनी शंकराचं ऐकलं आणि सर्व देव क्षीरसागरात पोहोचले. सर्व देव भगवान विष्णूकडे म्हणजे क्षीरसागरात पोहोचले आणि भगवान विष्णूंना सर्व देवांनी हात जोडले. भगवान विष्णूंना सर्व देवांनी हात जोडले आणि भगवान विष्णूंची सर्व देव स्तुती करू लागले, कौतुक करू लागले. आणि सर्व देव भगवान विष्णूंना म्हणाले, हे देवाजी देव, हे भगवान विष्णू तुम्ही आमचे रक्षण करा. हे भगवान विष्णू तुम्ही आमचे रक्षण करा. आम्ही मूर नावाच्या राक्षसाच्या भीतीने तुमच्याकडे आलो आहोत. आम्ही तुमच्याकडे आलो आहोत. तुमच्या आश्रयाला आम्ही आलो आहोत. आमची मदत करा, आमचं रक्षण करा. त्या राक्षसाने आम्हाला हकलून दिला आहे. आमचा विजय झाला नाही. आम्हीही त्याच्याबरोबर युद्ध केलं पण आमचा विजय झाला नाही. त्याने आम्हाला हकलून दिलं. हे भगवान विष्णू आमची तुम्ही मदत करा. आम्हाला त्या राक्षसाची खूप भीती वाटत आहे. आपण जगाचे सर्व देव भगवान विष्णूंना म्हणाले, आपण जगाचे निर्माता आहात. आपण या सृष्टीचे, या विश्वाचे निर्माता आहात. पालन पोषण तुम्हीच करता. या सृष्टीची उत्पत्तीही तुम्हीच करता. या सृष्टीचे संरक्षकही तुम्हीच आहात आणि या सृष्टीचे सहारकही तुम्हीच आहात. सर्वांना शांती देणारे हे तुम्हीच आहात. सर्व देव भगवान विष्णूंना म्हणाले, या जगाचे निर्माताही तुम्हीच आहात. पालक करताही तुम्हीच आहात. उत्पत्तीही तुम्हीच करता आणि या सृष्टीचे, विश्वाचे संरक्षकही तुम्हीच आहात आणि सहारकही तुम्हीच आहात. सर्वांना शांती देणारेही तुम्हीच आहेत. तुम्ही आकाश आहे, तुम्ही पाताळ आहात. तुम्ही चंद्र आहे, तुम्हीच ब्रह्मा आहात. तुम्हीच अग्नी आहे आणि तुम्ही सूर्य आहात.
तुम्हीच सामुग्री आहेत, तुम्हीच होम आहे, तुम्हीच प्रसाद आहे, तुम्हीच मंत्र आहे, तर तुम्हीच तंत्रही आहे, तुम्हीच यज्ञही आहे, तुम्हीच कर्मही आहे, तुम्ही करताही तुम्हीच आहेत, हे सर्व काही तुम्हीच आहात. सर्व देव भगवान विष्णूंना म्हणाले, या सृष्टीचे, या विश्वाचे सर्व करता तुम्हीच आहात, तुम्ही सर्व व्यापी आहात, तुमच्या दृष्टी खालून गेले ऐसे काहीच नाही उरले, असे सर्व देव भगवान विष्णूंना म्हणू लागले. त्यावेळी सर्व देव म्हणाले, तुमच्याशिवाय तिन्ही लोकांमध्ये, तुमच्याशिवाय या तिन्ही लोकांमध्ये परिवर्तनशील आणि स्थिर असे कोणीही नाही. तुमच्याशिवाय या तिन्ही लोकांमध्ये परिवर्तनशील आणि स्थिर असे कोणीही नाही. हे परमेश्वरा, हे भगवंता, हे विष्णुदेवा, या राक्षसांनी, या मूर नावाच्या राक्षसांनी आमच्यावर विजय मिळवून स्वर्गातून आम्हा सर्व देवांना त्याने बाहेर हाकलले, त्याने आम्हा सर्व देवांना बाहेर काढले. आम्ही सर्व देव इकडे तिकडे धावत आहोत, आम्ही सर्व देव इकडे तिकडे धावत आहोत. तुम्ही आमचे रक्षण करा, तुम्ही आमची मदत करा, आम्हाला फार भीती वाटत आहे, तो राक्षस फार महाभयंकर आहे, तुम्हीच आमची मदत करा, तुम्हीच आमचं रक्षण करा, असं सर्व देव भगवान विष्णूंना म्हणू लागले. त्यावेळेस भगवान विष्णूंनीही सर्वांचं ऐकलं. त्यावेळेस सर्व देवांचं भगवान विष्णूंनी सर्व काही ऐकून घेतलं. आणि भगवान विष्णू म्हणाले, हे इंद्र, असा मायावी राक्षस कोण आहे? हे इंद्र, असा मायावी राक्षस कोण आहे आणि त्याचे नाव काय आहे? हे इंद्र, असा मायावी राक्षस कोण आहे, त्याचे नाव तरी काय आहे आणि त्याच्यामध्ये किती सामर्थ्य आहे, हे सर्व तू मला सांग. त्याच्यामध्ये किती सामर्थ्य आहे, त्याचे नाव काय आहे, हे सर्व तू मला सांग. त्यावेळेस मात्र इंद्रदेवानेही विष्णूंना सर्व काही सांगितलं. आणि इंद्रदेव भगवान विष्णूंना म्हणाले, त्या राक्षसाचे नाव मूर आहे, त्या राक्षसाचे नाव मूर आहे. हे ऐकून विष्णू म्हणाले, हे देवता, मी लवकरच त्या राक्षसाचा नाश करीन. हे देवता, मी लवकरच त्या मूर नावाच्या राक्षसाचा नाश करीन, त्याला ठार मारीन. तुम्ही सर्वजण काही काळजी करू नका, मी नक्कीच त्याचा नाश करीन. तुम्ही आता चंद्रावती नगरीत जा, तुम्ही सर्व देव आता चंद्रावती नगरीत जा, असे भगवान विष्णूंनी सर्व देवांना सांगितले. आणि सर्वजण चंद्रवती नगरीकडे गेले. सर्वजण चंद्रवती नगरीकडे प्रस्थान केले. आणि मग भगवान विष्णू आणि मूर राक्षस रणांगणात युद्धासाठी आले. आणि भगवान स्वतः रणांगणावर शस्त्र घेऊन मूर राक्षसावर धावले. भगवान विष्णू मूर राक्षस रणांगणात युद्धासाठी आले. भगवान स्वतः रणांगणावर शस्त्र घेऊन मूर राक्षसावर धावले. भगवान विष्णू रणांगणात शस्त्र घेऊन मूर राक्षसावर धावले. आणि मूर राक्षसाचे आणि भगवान विष्णूंचे युद्ध सुरूच राहिले. मूर राक्षसाचे भगवान विष्णूचे युद्ध सुरूच राहिले. आणि त्या दोघांचे युद्ध हजारो वर्ष चालले. पण मात्र मूर राक्षस हारला नाही. पण विष्णुदेवांना मात्र त्रास होऊ लागला. आणि शेवटी मात्र
भगवान विष्णू थकले. शेवटी मात्र मूर राक्षसाशी युद्ध करून करून भगवान विष्णू थकले आणि भगवान विष्णूंनी विश्रांती घ्यायचं ठरवलं. मग मात्र भगवान विष्णूंनी विश्रांती घ्यायचं ठरवलं आणि भगवान विष्णू बद्री आश्रमात विश्रांतीला गेले. तेथे हेमावती नावाचा एक सुंदर गुहा होती. तेथे हेमावती नावाची एक सुंदर गुहा होती. त्यात त्या गुहेमध्ये भगवान विष्णू विश्रांती घेण्यासाठी गेले. त्या गुहेमध्ये भगवान विष्णू विश्रांती घेण्यासाठी गेले आणि त्या गुहेला एक प्रवेशद्वारही होते. आणि भगवान विष्णू योग निद्रेच्या मांडीवर झोपले आणि मूर नावाच्या राक्षसालाही कळाले की भगवान विष्णू कोठे गेले आहे. मूर नावाच्या राक्षसानेही भगवान विष्णू कोठे गेले आहे याचा शोध लावला आणि मूर नावाच्या राक्षसालाही कळाले की भगवान विष्णू कोठे आहे. आणि ज्यावेळेस मूर नावाच्या राक्षसाला कळाले की भगवान विष्णू एका गुहेमध्ये विश्रांती घेत आहेत, ज्यावेळेस मूर नावाच्या राक्षसाला कळाले की भगवान विष्णू एका गुहेमध्ये विश्रांती करत आहेत, हे समजल्यावर मात्र मूर नावाचा राक्षस त्या गुहेमध्ये भगवान विष्णूंना मारण्यासाठी आला. त्या गुहेमध्ये मूर नावाचा राक्षस भगवान विष्णूंना मारण्यासाठी त्या गुहेमध्ये आला. तेव्हा मात्र भगवान विष्णू विश्रांती घेत होते. ते झोपले होते. तेव्हा मात्र भगवान विष्णूंच्या शरीरातून एक तेजस्वी रूप असलेली देवी प्रगट झाली. तेव्हा मात्र भगवान विष्णूंच्या शरीरातून तेजस्वी रूप असलेली एक देवी प्रगट झाली आणि त्या देवीने मूर राक्षसाच्या बरोबर युद्ध केले. आणि त्या मूर राक्षसाला ताबडतोब ठार मारले. त्या देवीने मूर राक्षसाला ताबडतोब ठार मारले. तेव्हा भगवान विष्णू उठले. तेव्हा त्या आवाजाने भगवान विष्णू उठले. तेव्हा त्यांनी देवीला सांगितले की तुझा जन्म एकादशीला झाला आहे. तुझा हा जन्म उत्पत्ती एकादशीला झाला आहे आणि म्हणूनच तुझी उत्पत्ती एकादशी या नावाने पूजा केली जाईल. तुझा जन्म उत्पत्ती एकादशी दिवशी झाला आहे, म्हणूनच तुझी उत्पत्ती एकादशी या नावाने सर्वजण पूजा करतील. आणि जे भक्त माझे असतील ते भक्त तुझेही असतील. जे भक्त माझे असतील ते भक्त तुझेही असतील, असे भगवान विष्णू त्या देवीला म्हणाले. आणि जे भक्त मनोभावे एकादशी करतील त्यांचेही सर्व इच्छा पूर्ण होतील. आणि जे भक्त माझीही पूजा करतील त्यावेळेस तुझीही ते पूजा करतील आणि माझाही आशीर्वाद त्यांना मिळेल आणि तुझाही आशीर्वाद माझ्या भक्तांना मिळेल, असं भगवान विष्णू त्या देवीला म्हणाले. अशी सुंदर कथा भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिरला सांगितली. आणि म्हणूनच कार्तिक शुद्ध कृष्ण प्रतिपदेला उत्पत्ती एकादशी या नावाने त्या देवीची ओळख झाली. अशी कथा श्रीकृष्णाने युधिष्ठिरला सांगितली. समर्थ आपल्याला एक श्लोक देतात. भजाया जनी पाहता राम ऐकू, करी बाण ऐकू, मुके शब्द ऐकू, क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू, धरा जानकी नायकाचा विवेकू. या श्लोकाचा अर्थ समर्थ सांगतात की हे मना, भक्ती करण्यासाठी जगात सर्वोत्तम असा एकच देव आहे. हे मना, भक्ती करण्यासाठी जगात
सर्वोत्तम असा एकच देव आहे आणि तो म्हणजे राम, तो म्हणजे श्रीराम. तो एक बाणी आहे, तो एक बाणी आहे, एक वचनी आहे आणि एक पत्नी आहे. तो एक बाणी आहे, एक वचनी आहे, एक पत्नी आहे, म्हणूनच प्रसिद्ध आहे. तसेच त्यांची अवतरलीला, त्यांचे निर्मळ चरित्र, व पराक्रम पाहिलं तर त्यांचे गुणगान करावे, त्यांच्या आदर्शानुसार वागावे असेच वाटू लागते. आणि पाहता पाहता लोकांचा उद्धार होतो. म्हणूनच नीट विवेक करून तू रामाची भक्ती कर. असा या श्लोकाचा अर्थ समर्थांनी आपल्याला येथे समजावून सांगितला. तरी आता आपण येथेच थांबूया. भेटूया पुढील भागात. धन्यवाद. जय सद्गुरु.